नमस्कार. आमच्या 1021 श्री गणेश दर्शन ह्या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. रसिक हो, आतापर्यंत ह्या चॅनलच्या माध्यमातून आपण पुणे, ठाणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, त्याचबरोबर सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांची माहिती बघितली आहे. या जिल्ह्यांमध्ये अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि दुर्मिळ अशी गणेशांची स्थानं आहेत. आज आपण बघणार आहोत ते म्हणजे अमरावती, अकोला आणि वाशिम या 3 जिल्ह्यांमधल्या गणेशाच्या स्थानांविषयी. चला तर मग सुरू करूयात. अमरावती जिल्ह्यातील आज आपण बघणार आहोत ती काही गणेश स्थानं. हरिश्चंद्र पाटील गणपती अमरावती. अमरावतीतला हा प्रसिद्ध गणपती मातीचा असून दरवर्षी नवीन मूर्ती करतात. पाटील यांचा वाडा असून समोरचा सगळा भाग मंदिरानं व्यापलेला आहे. या ठिकाणी मुनी महाराज यांची समाधी आहे. समाधीवर पादुका आणि खाली गणपतीची मूर्ती कोरलेली आहे. याच्या मागे मातीचा मोठा गणपती आहे. जहागीरदार गणपती अमरावती. अरविंद जहागीरदार यांच्या घरातील हे स्थान. घराच्या हॉलमध्येच एका बाजूला गणपतीचा स्वयंभू तांदळा आहे. साखर खिरडा या ठिकाणी प्रल्हाद महाराज काळे यांच्या घराण्यातील हा वाडा 1820 मध्ये बांधला. तेव्हा ही गणपतीची मूर्ती निघाली. त्यावेळी हा गणपती अंगठ्या एवढा होता. शेंदूर लावून ही मूर्ती आता मोठी दिसते. 12 हातांचा महागणपती अमरावती. 3 नेत्र असलेली 12 हातांची ही सुरेख संगमरवरी मूर्ती आहे. श्री महेंद्र काटस यांच्या दृष्टांतात आली तशी ही मूर्ती त्यांनी बनवून घेतली आणि त्याची प्राणप्रतिष्ठा केली. श्री सिद्ध गणपती वायगाव. शिवशाहीत इसवी सन 1675 साली अमरावती पासून 21 किलोमीटर अंतरावर परतवाडा रोडजवळ वायगाव या ठिकाणी ही मूर्ती भूमीत सापडली. दधीची, अत्री, जमदग्नी आदी ऋषींनी या ठिकाणी गणेश पूजन केल्याचं सांगतात. हे स्थान महाभारतकालीन असून विदर्भातील गणेश पीठात हे आद्यपीठ मानलं जातं. श्री मूर्ती पद्मासनात बसली आहे. बाजूला रिद्धी सिद्धी आहेत. एक दंत असून उजवा हात मांडीवर, डाव्या हातात लाडू पात्र आणि वरील दोन्ही हातात परशु आणि पाश आहेत. पायावरती पद्म आहे. श्री गणपती मंदिर कारंजा, बहिरम, तालुका चांदूर बाजार. हे गाव या ठिकाणी बहिरम देवळासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी मोठी जत्रा भरते. बहिरमच्या मंदिराजवळच गणपतीचे मोठे वेगळे मंदिर असून ईशान्येकडे आहे. ही प्राचीन मूर्ती आहे. हा गणपती 8 हातांचा असून मूर्ती 2.5 मीटर उंच आहे. श्री क्षेत्र महागणपती काटस गार्डन, बडनेरा, जिल्हा अमरावती. हे मंदिर 1996 मध्ये श्री महेंद्र जयंतीभाई काटस अमरावती यांनी बांधलं. मोठा सभामंडप आणि मोठा गाभारा. गाभाऱ्यामध्ये चौथऱ्यावरती त्रिनेत्री 12 हातांची गणपतीची संगमरवरी मूर्ती आहे. महेंद्र काटस यांना दृष्टांतात जशी ही मूर्ती आली त्याप्रमाणे त्यांनी ही बसवली असं सांगतात. भूलभुलैया दत्त गणेश मंदिर अचलपूर. या ठिकाणी दत्त मंदिरात गणेशाची मूर्ती असून सोबत रिद्धी सिद्धी आहेत. गणपती मंदिर बोराळा, तालुका सुरजी, अंजनगाव. मूळ गणपतीची मूर्ती अंदाजे 75 सेंटीमीटर उंचीची आहे. आता यावर शेंदूर लावून ती 1.35 मीटर उंचीची झाली. गणपती समोर नित्यानंद महाराजांची समाधी आहे. श्री गणपती मंदिर मंगळूर, तालुका धामणगाव. 26 लाकडी सुरुदार खांबांवरती आधारलेला सभामंडप, 6 बाय 12 मीटरचा गाभारा. गणपतीची संगमरवरी मूर्ती कमळावर बसलेली. कमळाच्या खाली उंदीर कोरलेला आहे. 75 सेंटीमीटर उंचीची शुभ्र खांबांवर नक्षीकाम कोरलेले आहे आणि मध्ये कमानी आणि त्यावर पोपट कोरलेले दिसतात. आता आपण बघणार आहोत अकोला जिल्ह्यातील काही गणेश स्थान. सिद्धेश्वर गणपती अकोला. मे 1990 मध्ये बांधलेले मंदिर. मोकळे मोठे आवार. गाभाऱ्यामध्ये 3 महिरपींच्या कोनाड्यात आणि त्यात श्री गजानन महाराज, गणपती आणि अष्टभुजा यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत. श्री गणपती मंदिर अकोला. राजेश्वर मंदिराच्या आवारामध्ये हे छोटेसं गणपतीचं मंदिर. गणपती संगमरवरी असून गणपतीच्या दोन्ही बाजूला गणपतीकडे तोंड करून सिद्धी बुद्धी उभ्या आहेत. श्री सिद्धिविनायक ज्योतिनगर अकोला. प्रवेशद्वारापाशी एका बाजूला कलश आणि त्यावर नारळ अशी मोठी आकृती सिमेंट मध्ये तयार केली आहे. वरती शंखवाकृती शिखर, मोठं मोकळं आवार, बाग बगीचा. यामुळे या भागामध्ये हे मंदिर फार प्रसिद्ध आहे. स्वयंभू श्री मांदार गणेश देवराव बाबा चाळ अकोला. अकोला शहरातला हा जागृत गणपती एका घरामध्ये छोट्या मंदिरात असला तरी निस्सीम गणेश भक्त या श्रींच्या दर्शनाला आवर्जून येतात. गणेश भक्त धरणीधर दिगंबर यांनी 1966 साली एका कुंडीमध्ये मंदाराच्या झाडाची स्थापना केली.
7 वर्षानंतर कुंडीला तडा गेला आणि श्री स्वरूप उघडे झाले. हेच झाड श्री मंदार गणेश म्हणून प्रसिद्ध पावले. सन 1976 मध्ये घुमटी स्वरूप मंदिर उभारलं. गायगावचा गणपती, मनाडी, तालुका अकोला. निमकरता आणि मनाडी गावाच्या सीमेवरचा हा गणपती गायगाव फाट्यावरती अकोला स्टेशन पासून 17 किलोमीटरवर आहे. पोकरमल अगरवाल यांनी 100 वर्षांपूर्वी श्री गणेश मूर्तीची स्थापना केली. श्री मूर्ती पूर्वाभिमुख असल्यानं सकाळी थेट सूर्यकिरण त्यावर पडतात. श्री सिद्धिविनायक, अकोट, जिल्हा अकोला. हे मंदिर पूर्वाभिमुख पेशवाई पद्धतीचं चौकोनी 3 टप्प्यांचे शिखर असलेलं असं बांधलंय. हा गणपती उजव्या सोंडेचा 1735 सालचा असावा. हा भाग भोसले आधिपत्याखाली होता. अर्धमंडपात पंचमुखी शिवलिंग असलेली शिवपिंडी असून या लिंगाभोवती छोट्या 11 शिवपिंडी आहेत. यातील एका छोट्या शिवपिंडीवर लिंग नाही, म्हणून याला 11.5 लिंगी असं म्हणतात. श्री गणेश मंदिर, अकोट, जिल्हा अकोला. काळ्या पाषाणाची गणेश मूर्ती, हातात गदा, परशु, अंकुश, मोदक. कसाईवाडा भागातून 120 वर्षांपूर्वी हा गणपती इकडे आणला असं सांगतात. आता आपण बघणार आहोत वाशिम जिल्ह्यातील काही गणेश स्थानं. श्री गणेश मंदिर, वाशिम. गाभाऱ्याच्या बाजूनं वर अष्टविनायकांच्या मूर्ती या ठिकाणी बसवल्या आहेत. गणपती उजव्या सोंडेचा आहे. सन 1930 मध्ये हा सभामंडप बांधला गेला. सन 1975 मध्ये याचा जीर्णोद्धार झाला. श्री देवी गणपती, वाशिम. या मंदिराचा संपूर्ण जीर्णोद्धार झाला असून मोठा सभामंडप आणि गाभारा आहे. वर घुमटाकार छत आणि शिखर आहे. गाभाऱ्यात देवी आणि गणपतीच्या मूर्ती आहेत. गणपतीची मूर्ती प्रसन्न असून 90 सेंटीमीटर उंचीची शेंदूर लावलेली अशी ही मूर्ती आहे. या 2 मूर्तींमुळे याला देवी गणपती मंदिर असं म्हणून ओळखतात. भालचंद्र गणपती, पारडी, तालुका वाशिम. या गणपतीची स्थापना 7 पिढ्यांपूर्वी बळवंत भिकाजी पंत देशपांडे यांनी केली. ते गणेश भक्त सत्पुरुष होते. त्यांची समाधी तेथेच आवारात आहे. भालचंद्र बळवंतराव यांची ही समाधी या ठिकाणी आहे. यांना गणपती प्रसन्न होता. भालचंद्र महाराज यांच्या नावानं हा गणपती प्रसिद्ध आहे. श्री गणेश मंदिर, राजगाव, तालुका वाशिम. पूर्वी या ठिकाणी जुने हेमाडपंथी मंदिर होते. काही दगडी रांगोळी, विष्णूची भग्नमूर्ती आणि त्यासमोर नंदी, त्यालाही शेंदूर लावलेला आहे. इथून शेगावला दिंडी नेतात. आताचा सभामंडप 90 वर्षांपूर्वी बांधला असावा. श्री गणेश मंदिर, मूर्तिजापूर. सन 1943 मध्ये हे मंदिर बांधलं. 2 मजली उंच लाकडी खांब, 6 बाय 2.40 मीटरचा गाभारा, 5 गणपतींच्या मूर्ती इथे बघायला मिळतात. कृष्णाजी पुंजाजी सरवदे आणि नारायण पुंजाजी सरवदे या बंधूंनी हे मंदिर बांधलं आहे. हजारी गणपती, मूर्तिजापूर. हा मोठा 2 मजली उंच लाकडी सभामंडप आहे. 90 सेंटीमीटर उंचावर 4.50 बाय 3.6 मीटरचा गाभारा. दोन्ही बाजूनं 2-2 अशा 4 गणपतीच्या मातीच्या मूर्ती इथे बघायला मिळतात. हे 4 गणपती एकाच प्रकारचे किंवा आकाराचे आहेत. गणपती उत्सवात हे गणपती रंगवतात. एक गणपती मध्ये बसवतात. पूर्वी एका साधू पुरुषाच्या पादुका या ठिकाणी होत्या. 120 वर्षांपूर्वी या ठिकाणी सोनबा नावाचा सोनार होता. त्यानं 5 गणपतींच्या मूर्ती तयार केल्या. त्यातील 4 मूर्ती त्यांनी घेतल्या आणि मध्ये राधाकृष्णाच्या मूर्ती आहेत. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला गणेश उत्सव याच्या प्रेरणेनं 1929 साली श्री हजारी यांनी या ठिकाणी गणेश मंदिर बांधलं. श्री गणेश मंदिर, रिसोड, तालुका वाशिम. हे मंदिर असलं तरी राम, लक्ष्मण, सीता, विठ्ठल आणि दत्त या देवतेंच्या मूर्ती या ठिकाणी बघायला मिळतात. सिद्धिविनायक, रामगाव, तालुका रिसोड. रिसोड मेहकर रस्त्यावर 4 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. मोकळं आवार, गाभाऱ्यात गणपतीची अस्पष्ट अवयव असलेली एक मूर्ती. छोटं जुनं देऊळ या ठिकाणी आहे. त्याचे श्रीराम जोशी केळगाव, तालुका दौंड यांच्या प्रेरणेनं हे नवीन मंदिर बांधलं गेलं. श्री गणपती मंदिर, मानोरा, तालुका वाशिम. हे मंदिर आणि गाव अरुणावती नदीच्या काठी आहे. गणपतीची शेंदूर चर्चित मूर्ती आहे. गणपती जमिनीवर बसलेले आहेत असं दिसतं. आसन आणि खालचा भाग दिसत नाही. बहुधा तो जमिनीत असावा.